प्रॉब्लेम सेट 1 मधला क्वेश्चन नंबर 7 जो वर्ड प्रॉब्लेम आहे त्यामधला सगळ्यात शेवटचा क्वेश्चन म्हणजे 6th वन तो काय म्हणते पाहू आपण. प्लेसेस ए अँड बी आर 30 किलोमीटर अपार्ट अँड दे आर ऑन अ स्ट्रेट रोड. दोन ठिकाण आहेत, एक ठिकाण ए आहे आणि एक ठिकाण बी आहे आणि हे दोघेही सरळ एका रस्त्यावर आहेत आणि या दोघांतलं अंतर किती आहे? 30 किलोमीटर. हमीद ट्रॅव्हल्स फ्रॉम प्लेस ए टू प्लेस बी. इथे ए वर हमीद आहे आणि तो ए या ठिकाणापासून बी या ठिकाणाकडे चालतो बाईकवर. ऍट द सेम टाइम जोसेफ स्टार्ट्स फ्रॉम बी ऑन बाईक अँड ट्रॅव्हल्स टुवर्ड्स ए. ज्या क्षणी हमीद स्टार्ट करायला लागलाय इकडे जाण्याचा प्रवास करण्यासाठी त्याच क्षणी जोसेफ जो प्लेस बी वर आहे तो बाईकवर ए कडे जाण्याची सुरुवात करायला लागलाय. दोघही एकाच वेळेस अपोजिट डायरेक्शन मध्ये म्हणजे टुवर्ड्स इच अदर असं ट्रॅव्हल करायला लागले बाईकवर. दे मीट इच अदर आफ्टर 20 मिनिट्स. मग हे दोघही जण जर का एकमेकाकडे येत आहेत तर हे कुठेतरी मधात भेटतील, ज्या ठिकाणी काहीतरी एखादी प्लेस असेल ज्या ठिकाणी ते पोहोचतील. कधी? 20 मिनिटानंतर. आता इथे मिनिट आहे, हे किलोमीटर मध्ये आहे, डिस्टन्स किलोमीटर मध्ये आहे आणि टाइम मिनिट मध्ये आहे, त्याच्यामुळे आपल्याला मिनिटाचं हवर्स मध्ये कन्वर्शन करावं लागणार आहे. इफ जोसेफ वुड हॅव स्टार्टेड फ्रॉम बी ॲट द सेम टाइम बट इन अपोजिट डायरेक्शन. तर ही दुसरी कंडिशन झाली. दुसरी केस मध्ये काय सांगते की जर जोसेफ हा इकडे न येता इकडच्या दिशेने जर का जात असेल म्हणजे इन्स्टेड ऑफ टुवर्ड्स ए च्या ऐवजी आता तो अपोजिट डायरेक्शन चालला पलीकडच्या दिशेनं. हमीद वुड हॅव कॉट हिम आफ्टर 3 hours. हमीद मात्र तिकडेच चालला. दुसऱ्या कंडिशन मध्ये हमीद जोसेफच्याच दिशेने चाललाय पण जोसेफ मात्र अपोजिट डायरेक्शन चालला पहिल्यापेक्षा, म्हणजे अपोजिट टुवर्ड्स ए इकडे नाही, आता तो ए तिकडच्या बाजून चालला. तर आता दोघं जण कुठेतरी पुन्हा भेटणार आहेत आणि ते किती वेळानंतर? तर 3 hours नंतर. तर तुम्हाला म्हणलं फाइंड द स्पीड ऑफ हमीद अँड जोसेफ. तर इथे दोन कंडिशन येतात. तर आपण आधी पहिल्या कंडिशनसाठी विचार करू आणि त्याच्यासाठी आपण दोन्हीच्या स्पीड काढायचे आपल्याला, म्हणून मग दोघांची स्पीड आपण व्हेरिएबल म्हणून घेऊन टाकू. सो आपण काय करू? लेट अस अज्युम that speed of Hamid is x kilometer per hour and speed of Joseph is y kilometer per hour. असं आपण मानलं. किलोमीटर पर हॉर मध्ये स्पीड आहे आणि इथे टाइम आपल्याला मिनिटात दिलाय पहिल्यांदा. ठीक आहे. आता दोघांच्याही स्पीड आपण एक्स आणि वाय अशा घेतल्यात. आता याच्यावरून डिस्टन्स आहे माहित आपल्याला 30 किलोमीटर आणि टाइम आहे आपल्याला माहित 20 मिनिट. मग आता स्पीडचा फॉर्म्युला वापरता येईल आपल्याला. स्पीड इज इक्वल टू काय? डिस्टन्स अपॉन टाइम. मग ह्याच्यावरून टोटल डिस्टन्स माहिती आहे आपल्याला 30 किलोमीटर. मग एकेकानं डिस्टन्स किती कव्हर केलं त्याच्यासाठी फॉर्म्युला करू. डिस्टन्स इज इक्वल टू काय होईल? मग हे टाइम इकडे घ्या, स्पीड इंटू टाइम. मग आता बाय फर्स्ट कंडिशन, फ्रॉम फर्स्ट कंडिशन पहिली अट काय सांगते की दोघंही एकमेकाच्या दिशेने यायला है ना, म्हणजे दोघं मिळून 30 किलोमीटर अंतर कव्हर करणार आहे. मग टोटल डिस्टन्स इज इक्वल टू काय लिहिता येईल मला? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय हमीद प्लस डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय जोसेफ इज इक्वल टू टोटल डिस्टन्स, आणि टोटल डिस्टन्स 30 किलोमीटर आहे. मग त्याच नुसार मी लिहू शकतो इथं डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय हमीद प्लस डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय जोसेफ इज इक्वल टू टोटल डिस्टन्स म्हणजेच 30 किलोमीटर. मग डिस्टन्सच्या फॉर्म्युल्यानुसार हमीदनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स बरोबर काय लिहिता येईल? हमीदची स्पीड मल्टिप्लाय बाय टाइम है ना. मग हमीदची स्पीड काय घेतली आपण? हमीदची स्पीड घेतली आपण एक्स.
एक्स इंटू आता 20 मिनिट्स जर का मी लिहितो तर आपला जो स्पीड किंवा इथं जो स्पीड घेतला आपण तो किलोमीटर पर हॉवर मध्ये आहे. मग मी याला काय करतो, हॉवरनं डिवाइड करतो मिनिटाला. म्हणजे हे 20/60 म्हणजे किती होते 1/3. इकडे पण तसंच करतो. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय जोसेफ इज इक्वल टू जोसेफचं डिस्टन्स बरोबर जोसेफची स्पीड वाय इंटू जोसेफने घेतलेला टाइम. त्यानं पण ते 20 मिनिटात तिथपर्यंत आलाय म्हणजे 20 मिनिट, पण आपल्याला हवर्स मध्ये पाहिजेत म्हणून याला पण मी 60 ने डिवाइड करतो इज इक्वल टू 30. इथे पण डिवाइड होईल आणि इथे पण 3 येईल. म्हणजे काय x/3 इथे येईल प्लस y/3 इथे येईल आणि इथे झालं 30. आता याला 3 ने जर का मल्टिप्लाय करतो म्हणलं सगळीकडे इथे होईल x प्लस वाय इज इक्वल टू इकडे 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 90. हे झालं इक्वेशन नंबर 1 फर्स्ट कंडिशन बरोबर. आता ह्या आकृतीत काय बदल व्हावा लागला की हमीद जोसेफकडे चालला पण जोसेफ हमीदकडे नाही चालला. ठीक आहे ना. आणि आता ते दोघं जण पुढे कुठेतरी म्हणजे हमीद जोसेफला कुठे गाठणार आहे तर 3 तासानंतर. मग आता दुसऱ्या कंडिशन वरून काय लिहिता येते, फ्रॉम सेकंड कंडिशन वरून काय लिहिता येईल बघा. आता ए वर हमीद आहे, बी वर जोसेफ आहे आणि समजा ते कुठेतरी सी पर्यंत गेल्यानंतर जोसेफ सी पर्यंत गेल्यानंतर हमीद त्याला गाठत आहे. ठीक आहे ना. मग ह्याच्यावरून मला AC डिस्टन्स बरोबर काय जाईल, AC इज इक्वल टू AB प्लस BC बरोबर आहे. ह्याच्यापैकी AB आपल्याला माहिती आहे, मग मी BC इकडे पाठवतो. म्हणजे AC मायनस BC इज इक्वल टू काय झालं AB बरोबर आहे का. म्हणजे आणि AC काय आहे तर AC हे हमीदनं काढलेलं कव्हर केलेलं डिस्टन्स आहे. BC काय आहे तर जोसेफनं कव्हर केलेलं डिस्टन्स आहे बरोबर आहे का. आणि इज इक्वल टू काय आलं AB आपल्याला माहिती आहे AB किती आहे 30. हे 30 होतं ना. म्हणजे हमीदनं कव्हर केलेलं डिस्टन्स मायनस जोसेफनं कव्हर केलेलं डिस्टन्स इज इक्वल टू 30 येते. मग पुन्हा हाच फॉर्म्युला, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय हमीद मायनस डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय जोसेफ इज इक्वल टू 30 या आकृतीवरून है ना. मग आता डिस्टन्स किती ट्रॅव्हल केला हमीदनं ह्याच फॉर्म्युल्यानुसार, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. हमीदचा स्पीड काय होता x आणि हमीद आता तिथं किती तासानंतर पकडा लागला जोसेफला 3 तास. आता हे तासात आहे हवर्स मध्ये, त्याच्यामुळे याला 60 ने डिवाइड करून मिनिटातून हवर्स मध्ये कन्वर्ट करायचं काम नाही, हे ऑलरेडी हवर्स मध्ये. मायनस डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय जोसेफ हाच फॉर्म्युला, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. जोसेफचं डिस्टन्स बरोबर जोसेफची स्पीड गुणिला टाइम. जोसेफची स्पीड होती y इंटू टाइम आहे 3 हवर्स इज इक्वल टू 30. म्हणजे हे झालं 3x मायनस 3y इज इक्वल टू 30. याला तुम्ही 3 ने डिवाइड करू शकता म्हणजे हे होईल x मायनस y इज इक्वल टू 10 है ना. इथं 3 ने इथं 3 इथं 3 झाले. आपल्याकडे 2 इक्वेशन झाले, 2 लिनियर इक्वेशन. या दोघांनाही घेऊन जर का सोडवतो म्हणलं तर इथं y चा कोएफिशियंट सेम आहे आणि साइन डिफरंट आहे. x चा पण साइन कोएफिशियंट सेम आहे पण त्याचे साइन सेम आहे, त्याच्यामुळे याची आपण ऍडिशन जर का केली तर y कॅन्सल होतात. मग आपण लिहू ऍडिंग इक्वेशन 1 and 2. मग काय होईल x प्लस y बरोबर 90 आणि हा x मायनस y इज इक्वल टू 10. ऍडिशन केली तर हे कॅन्सल होतील. 2x इज इक्वल टू 100 झालं, x इज इक्वल टू 50 झालं है ना. हे 2 ट्रान्सफर केलं. पुट करा पुन्हा एकदा याला, पुट x इज इक्वल टू 50 इन इक्वेशन नंबर 1 किंवा 2 कशातही ठेवा. इथे जर x च्या जागेवर 50 ठेवतो या इक्वेशन मध्ये तर हे होईल 50 म्हणजे 50 प्लस y इज इक्वल टू 90 आणि मग 50 ट्रान्सफर केला तिकडे तर 90 मायनस 50 म्हणजेच y किती आला आपला y इज इक्वल टू 40. सो दोन्ही व्हेरिएबलच्या व्हॅल्यू आल्या
म्हणजेच हमीदची स्पीड झाली एक्स म्हणजेच 50 किलोमीटर पर हॉर आणि जोसेफची स्पीड झाली वाय म्हणजेच 40 किलोमीटर पर हॉर. देअरफॉर स्पीड ऑफ हमीद इज 50 किलोमीटर पर हॉर आणि स्पीड ऑफ जोसेफ इज 40 किलोमीटर पर हॉर. म्हणजे हमीदची स्पीड जास्त आहे म्हणून हमीदनं उलट्या दिशेनं अपोजिट डायरेक्शन जात असताना जोसेफ ज्यावेळेस अपोजिट डायरेक्शन चालला होता तेव्हा त्याला पकडता आलं कारण हमीदची स्पीड जोसेफपेक्षा जास्त आहे.